कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी शहरात एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना समोर आली। आरोपीनं पत्नीच्या चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले आहेत। आरोपीनं 8 वार करत 15 वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट केला। घाव वर्मी लागल्याने पीडित महिलेचं जागीच निधन झालं। पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे। दिलीप मनोहर धाबेत्रे असं आरोपी पतीचं नाव असून तर मनीषा असं खून झालेल्या महिलेचं नाव। मिळालेल्या माहितीनुसार दोघे पती पत्नी इचलकरंजी शहराच्या स्वामीमळा परिसरात वास्तव्यास होते। दोघे कोरोचे येथील कारखान्यात वैफणीचं काम करत होते। दिलीप आणि मनीषा यांचा विवाह 2010 मध्ये झाला होता। त्यांना 2 मुलंही आहेत, पण मागील काळापासून आरोपी दिलीप आपल्या पत्नीवर चारित्र्यावरून संशय घेत होता। शुक्रवारी मध्यरात्री याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने घरातील धारदार कोयत्याने पत्नीच्या मानेवर, चेहऱ्यावर आणि गळ्यावर सपासप वार केले। एकूण 8 वार करत आरोपीनं पत्नीचा जीव घेतला। हे वार इतके भयानक होते की पत्नीचं जागीच निधन झालं। पत्नीची हत्या केल्यानंतर पहाटे 5च्या सुमारास आरोपी स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला। त्याने अर्धवट झोपेत असलेल्या पोलिसांना उठवून हत्येची कबुली दिली। या प्रकरणी मृत मनीषा यांच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, पण केवळ चारित्र्याच्या संशयातून पतीने अशा प्रकारे पत्नीची निर्गुणपणे हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली। पत्नीची अशा प्रकारे हत्या झाल्याने जोडप्याची दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत। या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत।